1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथं 208वा शौर्य दिन साजरा होणारे विजयस्तंभ परिसरामध्ये जय्यत तयारी सुद्धा सुरू करण्यात आली। विजयस्तंभ सजावटीचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे। रायगडच्या समुद्रकिनारी पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळते। नाताळच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक रायगडामध्ये येत असून मुरुड, अलिबाग, काशीद, श्रीवर्धनमध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। वाशिमच्या शिरपूर इथल्या जैन मंदिरातील दिगंबर पुजाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता। सिद्धांत सागर महाराज यांच्या नेतृत्वात दिगंबर समाजानं हा मोर्चा काढला होता। मालेगाव मनपा निवडणुकीची अर्ज नोंदणी प्रक्रिया मंदावली आहे। युती आघाडीबाबत स्पष्टता नसताना अनेक उमेदवार प्रतीक्षेत आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस कमिटीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिवस साजरा केला। त्यासोबतच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचं नाव बदलल्याचा निषेध केला। गांधी चौकामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी सुद्धा केली होती। शिरूरमध्ये रुग्णालयामध्ये जाब विचारण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांवर अरेरावी करण्यात आली। याचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। महात्मा फुले जनआरोग्य आणि आयुष्मान कार्ड असलेल्या रुग्णांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला। अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील नेकनूर जवळ दुचाकी आणि एसटी बसचा अपघात झालाय। अपघातामध्ये एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी झाला। जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील पारत गावामध्ये नारायण राठोड या शेतातील पडलेल्या बिबट्याला वन विभागानं ताब्यामध्ये घेतलं। बिबट्याला इजा होणार नाही याची सर्व खबरदारी घेत पिंजऱ्याच्या मदतीनं मादी बिबट्याला रेस्क्यू करण्यात आला। प्राथमिक वैद्यकीय तपासणी केल्यानंतर वन विभागानं पैनगंगा अभयारण्यात त्याला सोडलेलं आहे। वर्ध्यामध्ये टाकरखेडा शिवारामध्ये शेतातील विहिरीमध्ये पडून बिबट्याचा मृत्यू झाला। शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज वर्तवला जातो। कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणातून रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू करण्यात आले। येडगाव आणि लिंबे धरणातून एकूण 6.5 टीएमसी पाणीसाठा इतका शिल्लक आहे। शेती सिंचनासाठी सोडण्यात आलेलं पाणी, त्यामुळे जुन्नर शिरूरसह अनेक तालुक्यामध्ये शेती पिकांना याचा फायदा होणार आहे। मालेगाव मनपा निवडणुकीसाठी साकोरा येथील मयत शिक्षकाची मतदान अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश देण्यात आले। तसंच प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला। साकोरा येथील शिक्षक संतोष शिवाजी बोरसे यांचं 4 महिन्यांपूर्वीच निधन झालं होतं। मात्र बोरसे यांची थेट मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली। रत्नागिरीतील तलवडे गावामध्ये मोबाईलला रेंज नाही म्हणून आता गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला। नेटवर्क नाही तर मतदान नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला।